आजच्या कामांना सुरुवात झाली आहे आणि आज किचनमध्ये जेव्हा मी एंटर केलं ना तेव्हाच माझ्या डोक्यात ठरलेलं होतं की आज थोडासा नाश्ताच पहिला थोडासा हेवी करून घ्यायचा आहे, कारण जेवणासाठी आज खूप उशीर होणार होता. कारण मला बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या ज्या मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये शेअर केलेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी याच की फराळाच्या गोष्टी करायच्या होत्या. त्याच्यामुळे मी तर चहा पित नाही, त्याच्यामुळे सचिनसाठी चहा ठेवली आणि मग माझ्यासाठी काय नाश्ता करायचा. आणि मला भूक पण खूप लागलेली आज येताच, कारण दादरवरनं स्टेशनपर्यंतच एवढा रोड म्हणजे बोलतात ना पॅक होता आणि मी जिथे जाते ऑफिसला तो पण रूट खूप पॅक होता. घरी आल्यावर बघितलं तर सगळ्या गोष्टी पण तशाच होत्या. काल मी घाईघाईत लाडू याच डब्यामध्ये भरून ठेवल्या, कारण चपातीचा डब्बा वॉश केलेला होता. मग मी याच्यातच त्या पुसून भरून ठेवलं. सारण पण एका साईडला याच डब्यात छोट्याशा भरून ठेवलेलं. हे पण मला आता व्यवस्थित ज्या डब्यांमध्ये मला फराळ भरून ठेवायचा त्या डब्यांमधलेच ते ठेवायचंय. डब्बे धुतलेले आहेत, पण रात्री जेव्हा उशीर होतो ना तेव्हा मग थोडीशी गडबड होते. तर मी म्हटलं की आज नाश्ता खूप हेवी करायचा, त्याच्यासाठी मग माझ्यासाठी आणि सचिनसाठी दोघांनाही होईल म्हणून भेळ आणलेली आहे. कारण मग शेवपुरी म्हणजे पाणीपुरी किंवा रगडापुरी असं काही आणणार किंवा वडापाव वगैरे मग ते खूपच जास्त हेवी असे होऊन जातात. त्याच्यामुळे मग साधं सिंपल अशी भेळ म्हटलं आणूया. आणि माझ्याकडे ना फ्रीजमध्ये अननस होता. तुम्ही म्हणाले संध्याकाळच्या वेळेस पण कधी पण कुठलीही फळं खातेस, पण मला भूक लागलेली होती तर मी म्हटलं की मग काय खाऊ. तर मी म्हटलं की ते चांगला ऑप्शन आहे म्हणजे दुसरं काही खाण्यापेक्षा. आणि मला मी बाकीचं खाल्लं ना तर मग मी रात्री जेवतच नाही, माझं पोट लगेच फुल होऊन जातं. त्याच्यापेक्षा मग मी असा काही ऑप्शन असेल ना तर तो प्रेफर्ड करते ज्यावेळेस संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मला काही खायचं असतं तेव्हा. तर हा अर्धा अननस आम्ही ऑलरेडी काल खाल्लेला आणि थोडासा अर्धा जो राहिलेला तो मग मी असा अर्धा अननस पण मीच अख्खा संपवलेला. कारण मला फळं वगैरे खूप आवडतात खायला आणि वेगवेगळी फळं असतात ना तर अजून आवडतात. आमच्याकडे फळं मी एकटीच खाते, सचिन अजिबात फळं खात नाही. त्याला मी कधीतरी कापून दिलं तर तो खाईल, नाही तर तो अजिबात फळं खात नाही. तर कंदील जो कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला अर्धवट दाखवलेला तो आज फायनल तयार झालेला आहे. आणि इथे पण बघा शुभलाभ आहे. याच्यामध्ये थोडंसं वेगळं प्रिंट केलं, म्हणजे गेल्या वेळेस जे मी दाखवलेलं त्याच्यामध्ये थोडंसं शुभलाभचं वेगळं हे सचिनने केलेलं. इथे शुभलाभ पेंट केलं म्हणजे हाताने आणि छानपैकी पानांचं डेकोरेशन केलंय. इथे स्वस्तिक आहे, ते पण गेल्या वेळेसपेक्षा वेगळं आहे. पंटी सेम आहे, पंती पण अगदी छान दिसते, व्हाईट कलरवर पिंक कलर आणि ज्योत पण अगदी छान कलरची झाली. आणि हे आहेत सूर्यदेव, त्यांचं पण इथे चित्र आहे. आणि या सगळ्या ज्या खाली आहेत त्या अशा रंगीबेरंगी कलरच्या सगळ्या पट्ट्या ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत. आणि ते छान असा कंदील तयार झालेला आहे. हा देखील कंदील तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर कंदील मी तुम्हाला दाखवलाय. नमस्कार, मी प्राजक्ता. आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळ्यांचा तर फराळ झाला असेल, पण माझी कालपासूनच फराळाला सुरुवात झाली आहे. कालच्या ब्लॉगमध्ये मी फक्त रव्याचे लाडू दाखवलेले आणि करंजीचं सारण तयार करून ठेवलेलं. पण आज करंजा करणार नाही, करंजा करत बसली तर खूप वेळ जाईल. तर करंजी करण्यासाठी मला थोडी सचिनची मदत हवी, पण त्याला त्याचं काम आहे, त्याच्यामुळे मी आज करंजी करणार नाही. आज मी चकली आणि शेव ते करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे मी प्रयत्न म्हणण्यापेक्षा ती गोष्ट आज संपवणारच आहे. आणि त्याचबरोबर जेवणाची तयारी वगैरे सगळं असतंच आपलं चालू. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर तेच शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या ब्लॉगमधनं पण खूप छान छान कमेंट आलेल्या. तुमच्या प्रत्येक कमेंटमधनं मला एनर्जी मिळत असते की मी छान छान ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि ही गोष्ट मी नेहमी तुम्हाला सांगत असते, अशा छान छान कमेंट करा आणि मला एक एनर्जी द्या की तुमच्यापर्यंत ब्लॉग मी पोहोचवू शकेन. काही जणांचं असं म्हणणं आहे की तुझे ब्लॉग्स कंटिन्यू येत नाहीयेत किंवा तू खूप बिझी आहेस, किंवा जशी आजच्याच एक ब्लॉगमध्ये कमेंट होती की प्रमोशनकडे जास्त लक्ष देता देता तू तुझा रूट जो आहे तो म्हणजे वेगळीकडे जातोय, तर असं व्हायला देऊ नकोस. तर असं काही नाहीये. आणि प्रमोशन आणि ही गोष्ट, या दोन्ही गोष्टी म्हणजे कोलॅबरेशन म्हणा किंवा अजून कुठल्याही गोष्टी म्हणा, हा या ब्लॉगिंगचाच एक पार्ट आहे आणि तो मी केलाय. तर त्याच्यापेक्षा हे कुठलं जे मी प्रमोशन केलं तुम्ही जे म्हणताय तर ते कुठलंही पेड प्रमोशन वगैरे असं नव्हतं. आपल्यापैकीच एक मैत्रिणी आहे ज्यांना मी स्वतःहून सांगितलेलं की तुम्हाला तुमच्या कुठल्या प्रोडक्टचं जर प्रमोशन करायचं असेल, प्रमोशन म्हणण्यापेक्षा तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल माझ्या मार्फत आणि माझ्याकडनं काही मदत हवी असेल तर मी ती मदत करण्यासाठी प्रयत्न करेन. तर आपल्याच एका मैत्रिणींनी मला अप्रोच केलेलं की तिचा जो ब्रँड आहे पोशाख बाय दिवा, यासाठीच मी ते प्रमोशन करावं म्हणजे तुमच्या मार्फत पोचावं. कारण आता दिवाळी आहे, बरेच जण आपण शॉपिंग करतो. दिवाळी म्हणण्यापेक्षा आता लग्न सणवार सगळंच चालू झालेलं आहे. या सगळ्यासाठी ज्या काही साड्या वगैरे लागणार आहेत त्याच्यासाठीच्या तिने मला ज्या साड्या पाठवलेल्या आणि त्याच्यात मी थोडीशी बिझी होती.
आणि त्याच गोष्टी मी तुमच्यावर शेअर केल्या. आणि आपलं डेली व्लॉग्स असल्यामुळे रुटीनच्या भागामध्ये हा देखील तो भाग येतोच. कारण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला किचन असेच प्रत्येक वेळ दाखवू नाही शकत. कारण जरी आपला बराचसा वेळ किचनमध्ये जात असला आणि मी माझ्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला किचन मधल्या दाखवत असली तरी त्याच्या व्यतिरिक्त मी पण माझं डे टू डे रुटीन बाकीच्या पण बऱ्याचशा गोष्टी असतात त्या सगळ्याच मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. साड्यांचं म्हणाल तर तुम्ही तिच्या पेजवर म्हणजे ज्यांनी बऱ्याच जणांनी मला नंतर देखील कमेंट केलेलं की पैठणी साड्या खूप छान आहे, तू कुठून घेतलेल्या, तर पोशाख बाय दिवास करून इन्स्टाचं पेज आहे. त्यांच्याकडे खूप चांगली व्हरायटी आहेत, वेगवेगळे कलेक्शन आहेत. तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकता किंवा या कमेंट खाली तुम्ही पोशाख बाय दिवाससाठी एखादी कमेंट सोडा, तिथे तुम्हाला त्याचा आन्सर नक्की मिळेल. तर चला कंदील तर दाखवलेला कसा वाटला तो देखील मला नक्की कमेंट करून सांगा. चला आता सुरुवात करूया आपण. आज मी जेवणाला सुरुवात करणार नाही, जेवणाचं काहीतरी नंतर बघू. पण मी म्हटलं चकलीसाठी उकड काढावी लागेल आणि शेवाचं तर लगेच होतं, शेवाला वेळ लागत नाही, तर म्हटलं पहिले शेव करून घेऊ आणि नंतर आपण चकलीची तयारी करूया. इथे मी जेवढं माझं पीठ आहे तेवढंच मी मोजून पाणी घेते. पाण्याला छानपैकी उकळ काढायचं आहे. याच्यामध्ये मी मीठ टाकणार नाही, मी पिठामध्ये मीठ मिक्स करून घेणार आहे. आणि याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं, मी अंदाजाने टाकलंय. आणि ही जी भाजणी मी तयार केलेली ही मी स्वतःच घरी तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये भाजणी म्हणण्यापेक्षा मी सगळी पीठ एकत्र करून मी फक्त जे वरती जो मसाला असतो ना, म्हणजे मेथी, धणे, थोड्याशा मिऱ्या, थोडेसे लवंग, थोडीशी बिरी, काय बोलतात थोडंसं जिरं, असं जे सगळं एकत्र वरती पूड करून याच्यामध्ये टाकली. बाकीचे मी सगळे मसाले जे काही होतं, लाल मिरची पावडर होती, हळद होती, थोडंसं हिंग होतं, थोडासा ओवा होता, थोडंसं तीळ होतं, हे सगळं मिक्स करून मी त्याच्यामध्ये ऍड करून घेतलंय. याची जर व्यवस्थित झाली माझी चकली, म्हणजे व्यवस्थितच होते, मी याच्या आधी पण ट्राय केलेली आहे, मी तुम्हाला डिटेलमध्ये याचं सगळं मेजरमेंट देईल, म्हणजे तुम्हाला पण ते खूप बरं पडेल. आता आपण जशी तांदळाच्या पिठाला उकड काढतो मोदकांसाठी, तशी आपल्याला याची उकड काढून घ्यायची. याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटासाठी उकड छानपैकी मुरू द्यायची. म्हणजे जेवढी छानपैकी ती मुरेल तेवढं छान अगदी सॉफ्ट पीठ होईल. म्हणजे खूप जास्त पण सॉफ्ट आपल्याला पीठ मळायचं नाही, तर मग ज्या चकलीला ज्या कात्र्या पडतात ना त्या पडणार नाही. तर इथे बघू शकता ऑलमोस्ट 15-20 मिनिटं झालेली आहे आणि इथे उकड माझी तयार झालेली. ही अंदाजाने अर्धा किलोची भाजणी मी तयार केलेली आहे. या भाजणीमध्ये तुम्ही पीठ म्हणाल तर मी तांदळाचं पीठ घेतलंय, ज्वारीचं पीठ घेतलंय, थोडंसं बाजरीचं पीठ आहे, त्याच्याबरोबर थोडंसं चण्याच्या डाळीचं पीठ आहे, थोडंसं पोहे मिक्सरला लावून मी ते देखील याच्यामध्ये टाकले, थोडेसे साबुदाणे मिक्स करून मी याच्यामध्ये मिक्सरमध्ये टाकलंय. आणि खडे मसाले म्हणाल तर थोडंसं जिरा घेतलेलं आहे, थोडंसं धणे घेतलेले, थोडीशी बडीशेप घेतलेली, थोडीशी लवंग आहेत, थोड्याशा काळ्या मिऱ्या आहेत, त्याच्यानंतर थोडा ओवा आहे, त्याचबरोबर थोडंसं तीळ टाकलेलं आहे, मी मीठ टाकलेलं आहे, लाल मिरची पावडर टाकलेली, हळद टाकलेली आहे. आणि तुम्हाला तुमच्या काही टेस्टनुसार कमी जास्त मसाले करायचे असतील तर तुम्ही सगळे मसाले कमी जास्त करू शकता. आणि पीठ अगदी खूप जास्त असं घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही, असं मिक्स म्हणजे मळायचं नाहीये. एका साईडला मी तेल तापत ठेवलं आणि मी खूप जास्त तेल ठेवत नाही, कारण मग ते तेल उरलं तर मग कुठल्या पदार्थाला वापरणं, कारण तळून ते खूप ऑलरेडी तेलामध्ये बरंचसा सगळा गाळ वगैरे उरलेला असतो. तर माझ्याकडे हा जो पितळेचा साचा आहे त्याच्यामध्येच मी गाळून घेणार आहे आणि पीठ थोडं करून घेणार आहे. म्हणजे याचे ना मी अर्धा किलोच्या जवळपास भाजणी आहे, तर याच्यामध्ये 6 ते 7 गोळे याच्या मापाचे होतील, म्हणजे 6 ते 7 वेळा मला चकल्या पाडाव्या लागतील याच्या. तर दोन्ही साईडने तेल वगैरे व्यवस्थित लावून घेते मी साच्याला आणि थोडं मळूनच घ्यायचं प्रत्येक वेळेस, कारण मग पीठ ना थोड्या वेळाने ते घट्ट होत जातं. मग जेव्हा घट्ट होत जाईल तेव्हा तुम्ही थोडं परत त्याला पाण्याचा हात लावून किंवा मग तेलाचा हात लावा आणि दोघांपैकी कुठलाही तुम्ही हात लावून थोडंसं परत पीठ मळून थोडंसं परत पातळ असं करून मगच ते करायचं. नाहीतर मग तुम्ही तशाच पिठाच्या जर डायरेक्ट तुम्ही चकल्या करायला गेलात ना तर त्या तुटल्या जातील आणि त्यांचा जो राऊंड करतानाच तो राऊंड होणार नाही, तो लगेचच जशा आपल्या तुकडा चकली मिळतात ना तशा त्या चकलीच्या पडल्या जातील म्हणजे साच्यातनं. तर आणि मी इथे काय केलं बघा, जी माझ्याकडे शीट येते त्या शीटवरनं मी असं एक प्लास्टिक पेपर ठेवला, म्हणजे शीट पण खराब होणार नाही आणि प्लास्टिक पेपरवर त्या इझिली निघाल्या जातात. बऱ्याच वेळा तुमच्याकडनंच मी शिकलेली आहे. कधीतरी मी पहिल्या सुरुवातीला 1-2 वेळा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला न्यूजपेपरचा वापर करताना दाखवलेला, म्हणजे अळूवडी मळताना किंवा अळूवडी रोल करताना, तर तेव्हा मला खूप तुमच्याकडनं छान कमेंट आलेलं की ताई पेपरचा वापर कमी कर. तर कारण पेपरमध्ये जी इंक असते ती आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते, कारण मग ती स्प्रेड होते त्याला ओलावा लागला की, आणि ती त्याला चिकटली पण जाते पदार्थाला. मग तेव्हापासून मी न्यूजपेपरचा वापर पण खूप कमी केला आहे. मी न्यूजपेपरचा वापर टाळते
आणि जेव्हा मला पेपरचा वापर करायचा असेल तर त्याच्यामध्ये कुठलीही इंक किंवा काही नसेल ना, असा प्लेन बॅकग्राऊंडचा मी पेपर वापरण्याचा नेहमी प्रयत्न करते. तर इथे माझ्या चकल्या बघू शकता, मी खूप जास्त अशा मोठ्या मोठ्या नाही केल्या, अगदी छोट्या छोट्या केलेल्या आहेत, कारण मग त्या खाताना पण बऱ्या पडतात आणि तळताना पण खूप पटकन तळून होतात, जास्त वेळ लागत नाही. चकली आपण जेव्हा मळू ना तेव्हा ती आपल्याला खूप मंद गॅसवर पण नाही आणि खूप हाय फ्लेमवर पण तळायची नाही आहे, अगदी मीडियम गॅसवर तुम्हाला चकली तळून घ्यायची आहे. आता थोडासा तेलाचा अंदाजा नव्हता, म्हणजे कितपत तेल गरम आहे, तर त्याच्यासाठी पहिलं तुम्ही बघून घ्या, थोडासा पिठाचा गोळा टाकून बघून घ्या. तर माझ्याकडे ऑलरेडी तेल बऱ्यापैकी तापलेलं आणि म्हणून मी काबिलताच वापरला, कारण मग थोडंसं कधी कधी घाईघाईतनं कळत नाही आणि मी पटकन सोडते आणि मग कधीतरी हाताला तेल वगैरे उडलं जातं किंवा हातात बुडलं जातं त्याच्यामध्ये. तर ती रिस्क मला आता घ्यायची नव्हती दिवाळीच्या गडबडीमध्ये, म्हणून मग घेतला. आणि तुम्ही बघू शकता अगदी छान खुसखुशीत चकल्या तयार झालेल्या आहेत. याचं प्रमाण आहे ना मी तुम्हाला डिटेलमध्ये देते, कारण मी पण हे सगळं प्रमाण आहे ना हे वाटीच्या साह्याने मी मोजून घेतलेलं आहे. मी वेट करून घेतलेलं नाही आहे, पण मी वाटीच्या साह्याने जे काही मेजरमेंट घेतलेलं आहे ना ते तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये किंवा मग या व्हिडिओच्या खाली मी देईनच. या व्हिडिओच्या खाली ॲक्च्युली मला जमणार नाही द्यायला, कारण सगळं एक एक लिहीपर्यंत, पण मी व्लॉग अपलोड झाल्यानंतर मग थोड्या वेळानंतर मी ते सगळं तोपर्यंत रेडी करून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आता थोडीशी चकली राहिली आहे माझी, बाकी बऱ्यापैकी सगळी झाली आणि ना तेल पण थोडंसं संपत आलंय, पण मला खूप राहून जाईल तेल, म्हणून मग मी ना थोडी थोडी म्हणजे 2-2च टाकते आणि मग ती तळून काढते. थोडासा वेळ जास्त जातोय, पण म्हटलं नको ते तेल शिल्लक राहण्यापेक्षा हा ऑप्शन एक चांगला आहे. शेव करायचे होते पण नाही होणार, कारण मग जेवणाची पण गडबड होईल आणि मग ब्लॉग वगैरे एडिट करेपर्यंत मला अजून उशीर होईल. तर आता शेव उद्यासाठी राहील. तर आजच्या ब्लॉगमध्ये झटपट मी तुम्हाला चकलीची रेसिपी शेअर केली. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजच्या ब्लॉगसाठी तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन, लवकरच भेटून. श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.